महाराष्ट्रामध्ये BMS करण्याची सुवर्ण संधी आहे. एक साधारणतः तुमचा नीट क्वालिफाईड स्कोअर पाहिजे. जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल किंवा जर ऑल इंडियन लेवलचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जर असेल, OBC, SC आणि ST यामधनं जर तुम्ही कॅटेगरी वाईज क्वालिफाईड मार्क्स तुम्हाला असतील तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक साधारणतः 18 लाखापासनं तर एक जवळपास 25 ते 30 लाखापर्यंत सर्व खर्चासहित तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ॲडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आमच्यासोबत काउन्सिलिंगमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला खाली नंबर दिला आहे, त्यावरती तुम्हाला मॅसेज करायचा आहे आणि जेन्युइन विद्यार्थ्यांनीच कॉल करावा, जेन्युइन पालकांनीच कॉल करावा. नक्कीच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं आहे, ज्यांची कॅपॅसिटी आहे तेवढी फीस पे करण्याची, ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला फर्स्ट इयरची पूर्ण कॉलेजची फीस विथ जी अदर मिसलेनियस फीस असेल ती तुम्हाला पे करावी लागेल आणि ॲडमिशन आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं ॲडमिशन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्यासोबत जॉईन व्हावे ही विनंती आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपली जी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहे ऑल इंडियन कोटाची असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असेल, प्रवेश प्रक्रिया लवकरच चालू होणार आहेत. बरंच प्रकरण गाजलं नीट रिनीटचं, त्यामुळे आता यानंतर कोणत्याही प्रकारचा काउन्सिलिंगमध्ये उशीर करता येणार नाही अशा ज्या सूचना आहेत ऑलरेडी माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. त्यामुळे आता येणारा काळ हा काउन्सिलिंगचा असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा काउन्सिलिंगसाठी. आमच्याकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच काउन्सिलर्स आहेत, चांगले चांगले काउन्सिलर्स आहेत. त्यामुळे जॉईन व्हा. आमचं जर सांगायचं झालं तर आमचा 17 वर्षाचा या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनुभव आहे. महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था आहे की ज्याला 17 वर्षाचा अनुभव आहे काउन्सिलिंग पद्धतीमध्ये. ज्यावेळेस प्री मेडिकल टेस्ट व्हायची आपल्या महाराष्ट्रामध्ये CETच्या बेसिसवरती MBBS, BMS आणि BHMSला ॲडमिशन व्हायचे, तेव्हापासून आम्ही ॲडमिशन्स करतो. त्यामुळे आम्हाला फार दांडगा अनुभव या क्षेत्रात आहे. जर तुम्हाला यदा कदा जॉईन व्हायचं असेल तर 72 18 96 57 53 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्ही काउन्सिलिंगसाठी जॉईन होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काउन्सिलिंगचे चार्जेस आपणच घेत आहोत. बाहेर जे चार्जेस आहे त्याच्या आपण नियर अबाउट 60% ने कमी चार्जेस कन्सिडर करतो. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आणि विशेष म्हणजे तुम्हाला विश्वासाची हमी आणि ॲडमिशनची हमी 100% मिळते. त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधावा हीच आमची विनंती आहे. त्याचबरोबर नवीन नवीन टप्प्यातील नवीन नवीन पद्धतीद्वारे ॲडमिशन्स, डॉक्युमेंटेशन्स, काय कॉलेज असेल, कसं फी स्ट्रक्चर असेल, भविष्यातील पर्याय काय असतील, भविष्यात आपल्याला MD करायचं आहे, MS करायचं आहे, BMS वाल्यांनी मेडिसिनमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, कसे करता येतील याचं संपूर्ण जे माहिती केंद्र आहे, विश्लेषण केंद्र आहे, हे एकमेव विश्लेषण केंद्र आहे. त्यामुळे डिझर्विंग ॲडमिशनसोबत आपण जर आलात तर तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये फायदेशीर राहील एवढी मात्र नक्की हमी देतो. आणि या व्हिडिओमधनं तुम्हाला एक जाहीर सूचना देतो की जर तुम्हाला BMS करायचं आहे महाराष्ट्रामध्ये, ते पण एकदम कमी खर्चामध्ये नियर अबाउट 20 लाखापर्यंत, तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत या आणि तुम्हाला आज रोजी आम्ही 100% ॲडमिशनची हमी देऊ. फक्त आणि फक्त तुमचा जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर ऑल इंडियन कॅटेगरी सर्टिफिकेट, ओके, OBC, SC, ST आणि जर तुम्ही महाराष्ट्रामधून येत असाल तर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट विथ क्वालिफाईड स्कोअर असला पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. बाकी माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये देऊयात. आणि जे विद्यार्थी जेन्युइन करायचं आहे त्यांनी जेन्युइनली आमच्यासोबत संपर्क साधावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनललासुद्धा लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा माहिती, ठीक आहे, जेणेकरून बाकीचे जे हिडन चार्जेस असतात जे की बाहेर लोक घेतात ते त्याच्यापासून वाचतील. आपला शेतकऱ्यांचा पैसा आहे, आपला कष्टकऱ्यांचा पैसा आहे, आपला महाराष्ट्रातला पैसा आहे, तो महाराष्ट्रातच राहिला पाहिजे याची आम्हाला संपूर्ण जाणीव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काउन्सिलरकडे जा. विविध काउन्सिलर बाहेर राज्यात तुम्हाला पाठवतील, तिकडे जाऊ नका. जेणेकरून जे प्रकरण असं रिनीटसारखं गाजलं तसं तुमचं आयुष्यामध्ये पुढे जाऊन ग्रॅज्युएशन कोर्समध्ये पुढे जाऊन काही अडचण नाही आली पाहिजे याची संपूर्ण माहितीपूर्वक घेऊनच ॲडमिशन करा.
एवढंच नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल. या व्हिडिओमध्ये एवढं